हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी वर्कआउट करून आले, जिमला जाऊन आले आणि एवढं जास्त पाय दुखत आहेत, काय सांगू तुम्हाला. एवढे जास्त पाय दुखत आहेत ना, पाठ दुखली नसती. पाठीचं मी जिममध्ये काही केलं नाही, बट घरी वर्कआउट केलं होतं पाठीचं. त्यामुळे माझी पाठ एवढी भयानक दुखते. रात्री तर माझ्या झोपेत तेवढे पाय दुखत होते, असं वाटत होतं कोणीतरी माझे पाय दाबून द्यावं. बट काय करणार, कोण देईल. आता आवरलंय, आंघोळ वगैरे झाली. मी अगोदर काहीच रेकॉर्ड नाही केलं. सकाळी उठून अगोदर सर्व कामं करून घेतली, झाडून वगैरे क्लिनिंग पण केली. आणि आता 2 वेण्या घालते, कारण आता आज तर बाहेर कुठं जायचं नाही, त्यामुळे घालू शकते. जर जायचं असतं तर मग एक वेगळी गोष्ट होती. चांगलं नाही वाटत बाहेर जायला वेण्या घालून. मला काही नाही वाटत तसं, माहिती का. खरं सांगायचं झालं तर मला उलट हे असं मस्त नॉर्मल कपड्यांवर नॉर्मल हलकं फुलकं घालून जायला, केस पण कसे पण जसे आहेत म्हणजे एकदम प्रॉपरली सेट केलेले असतील. वेण्या म्हणजे चांगलंच आहे ना, कुठं काही हे होत नाही, काय नाही. आणि वेण्या घातले की बघा 2च केस गळतात, फक्त 4च केस गळले. त्यामुळे मला वेण्या घालायला चांगलं वाटतं. बट हमारी चूल देखो कितनी है. आम्हाला केसच मोकळे सोडायला आवडते. झाडांना पण पाणी दिलं आज सगळ्या. होईल कूलर असं थोडंसं चांगल्या जागेत हवेत हवेशीर ह्याच्यात येईल. परत ते हे आहे टेबल, तो मे बी समोर ठेवेल. समोर नाही, इकडे ठेवू शकते, इकडे ठेवेल. तिथली जागा रिकामी होईल, थोडंसं यायला जायला वगैरे. आणि राहुल आणखीन 1 महिना आहे इथंच. तर राहुलचे कपडे वगैरे मग ते हां, राहुल जेव्हा जाईल ना तेव्हा मी सर्व रिकामं करेल, कारण त्याचे कपडे वगैरे तिथंच असतात लॉन्ड्री बॅगवर. तर मग ते त्याला ठेवायला तिथं सोपं जातं. तर काय झाल्या माझ्या वेण्या घालून, आणि किती क्यूट क्यूट दिसत आहेत ना. मला म्हणूनच खूप जास्त आवडत आहेत. आणि नाही करणार मी केस कट. हा, जाऊ द्या, केसाशिवाय सुंदर दिसत नाही पोरी. तर आता मला बनवायचं आहे अगोदर सॅलेड. भाजीपाला मी आज झेप्टोवरून ऑर्डर केला, ब्लिंकिटवरून नाही केला. कॅश ऑन डिलिव्हरीच केलं होतं. तर भाजीपाला आलेला आहे. आता मी अगोदर सॅलेड बनवून घेते, त्यानंतर स्वयंपाक बहीण करेल. त्या अगोदर स्किन केअर करते. स्किन केअर गरजेची आहे बघा. स्किन इधर देखो, ड्रायनेस आली आहे इथं पूर्ण अशी. हीटच्या गोळ्या चालू आहेत ना, त्यामुळे पूर्ण असे ड्राय होत आहेत, होट ड्राय होत आहेत, चेहरा ड्राय होतोय. पण माझे जे पिंपलचा प्रॉब्लेम आहे तो मधून कमी होतोय, ते चांगलं आहे गोळ्यांमुळं हीटच्या. तर मी नाश्ता केला होता, 1 ॲपल 1 पेरू खाल्ला होता. आता परत भूक लागली आहे, तर सॅलेड बनवेल. सॅलेड खाणार नाही, संत्री खाईल. सॅलेड बनवून ठेवेल जेवणाच्या अगोदर खाईल. आणि हे बघा केस कसं आलंय. किंवा यार तू बाई साब. किचन पण क्लीन करून घेते. बहिणीचं झालं असेल स्वयंपाक करून, ती सकाळी उठून अगोदर स्वयंपाक करते. ओके, तर चला, मला एक मेसेज आला आहे, ते मला बघू द्या, इम्पॉर्टंट आहे. आणि मी चला सॅलेड बनवून घेते.
तिच्या शब्दात ओळख तिची स्वप्नांची वाट दंबुरू तुझ्या तिच्या चातकास तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात भोडवा जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात स्थान कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कॅमेरा हाती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता दंबुरू तुझ्या तिचं जग फुलत तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत तिच्या हलोग मग्नवा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात स्थान कधी आठवणींचा भागा गुंफते कधी स्वप्नांच्या रंगात पाहते तिच्या नोजचं साधपण खास ऋतुंजाच जग एक सुंदर भास तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात स्थान तर काही झाले सॅलड बनवून मस्तपैकी आणि तुम्हाला वाटत असेल एवढं मी एकटी खाते का हो मी एकटी खाते एवढं मग जर मला भूक लागली तरच मी जेवण करते नाही तर जेवण करत नाही असा विषय असतो म्हणून मी एवढी एकटी खाते आणि कसं आहे ना एक गाजर एक काकडी वगैरे कट केलं ना ते तेवढं वेस्ट पुन्हा ते हाफ जर ठेवलं तर ते तसंच राहतं म्हणून मग सगळ्यांचंच बनवून घेते आणि माझी हिंमत तर बघा सॅलड खाते आणि मी सुकीर्तचा व्हिडिओ बघत बघत सॅलड खाणार आहे मिसळचा किती माझं जाऊ दे आता काय करणार माझ्या हेल्थसाठी मला खा नाही बहिणीला आवडत नाही त्यामुळे ती नाही खात तिला दही खायचं नाही त्यामुळे मलाच खा नाही आज दही जास्त होतं ह्याच्यात आता मला आवडायला लागले नाही तर जेव्हा रंजन आणायची ना टिफिनमध्ये रंजन आणायची माझ्यासाठी आणि तिच्यासाठी तेव्हा मला नको वाटायचं मला त्याची टेस्ट पण नाही आवडायची तिला नको आणू म्हणायची माझ्यासाठी तरी पण ती जबरदस्ती आणायची पण आता मला आवडायला लागली मला कॉलेजमध्ये फ्रेंड्स चांगले नाही भेटले पण मला जॉबच्या तिथे ना खूप चांगले फ्रेंड्स भेटले खूप म्हणजे खूप खूप सपोर्टिव्ह माझ्या सर्व गोष्टींमध्ये मला पुढे जाताना त्यांना सुद्धा आनंद होतो असे आणि कॉलेजमधले असे होते माझ्यावरच जळणारे चला मी हे फिनिश करते आणि मग जर भूक लागली तर जेवण करते नाहीतर मग गोळ्या घेते आमची ऋतुजा कॅमेरा
चहा घेते हातात. नमस्कार मंडळी. तर गाईज झालं माझं जेवण. एकदम मी नाही खाल्लं, चपाती आणि कारल्याची भाजी केली आहे, बट मला भूक नाही लागलेली. मी फक्त सॅलेड खाल्लं आणि पण नंतर मग इव्हिनिंगला जर भूक लागली तर तेव्हा मी जेवण करेल. आणि बाहेर एकदम असं ऊन येते, किती छान वाटतं बघा ना, एकदम ग्लो ग्लो. आता मला एक ड्रेस ट्राय करून बघायचा आहे. माझा खूप जुना ड्रेस आहे तो, बट मला आता थोडंसं फ्लावर वाटायचं आहे, त्यामुळे तो ड्रेस ट्राय करून बघायचा आहे. तर चला मी घालून बघते आणि मग तुम्हाला भेटते. इकडे बघा, आमच्या घरात एक नवीन पाहुणा आलाय. हा काही जायचं नावच घेत नाही. अगोदर तिकडे वर बसलेला होता तिथं, आता इकडे येऊन बसलाय. उठतच नाही. याला किती पण हलवलं, काय केलं, काही झालं, काहीच नाही, त्याला काही फरकच पडत नाही. काय करतोय का माहिती. कलर किती छान आहे याचा. तर गाईज दुपारी मी सर्व झाल्यानंतर 4 वाजता झोपले. 4च्या आधी माझं काम झालं होतं म्हणून 4 वाजता झोपले आणि आता डायरेक्ट 6:30ला उठले. उठून जाऊन आले मी, सर्व जेवण पण केलं. जेवण करून पाणीपुरी खाऊन आले, कारण 2 महिने झाले मी पाणीपुरी खाल्ली नाही, त्यामुळे पाणीपुरी खाऊन आले. खूप जास्त क्रेविंग होत होती. पीठ पण संपलं होतं चपात्यांचं, ते पण घेऊन आले. असं आम्ही दोघींनी आज भरपूर जास्त कामं केले बाहेरचे. रेकॉर्ड काही केलं नाही मी. मिनी व्लॉगमध्ये केलं रेकॉर्ड, बट इकडे नाही केलं लॉंग व्लॉगसाठी, तर ते तुम्हाला बघायला भेटेलच. बट आता खूप जास्त थकले मी आणि चला आज मी आता काही खूप थकले, पण बहिणीला मी नेल पेंट लावून देणार आहे आज. काय माहिती, माझी इच्छा होती, मलाच लावू वाटते, कारण तुम्हाला दाखवलं मी कपाटाचं जे टूर होतं त्याच्यामध्ये दाखवलं किती नेल पेंट आणलेत, बट मलाच लावायचे. पण हे नेल आर्ट निघल्याशिवाय नाही लावू शकत आणि नेल आर्ट पण काढायची इच्छा नाही आहे हे वाला, त्यामुळे मी नाही लावू शकत. म्हणून म्हणलं बहिणीला लावून देऊ. तर चला तिला लावून देते आणि मग येते. हे बघा, आता इकडे नेल पेंट कोणतं लावू ह्याच्यातलं, तिला नेल पेंट तिच्या हात गोरे आहेत. हे वाईन कलरचं लावते, जे माझ्या हाताला आहे ना ते लावते, तिला छान दिसेल. चला. कसे आहात सर्व म्हणत व्लॉग करते सुरुवात. सारी असुरी तिच्या लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आयता हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे. तिचं हार्ट आहे रॉ, तेच कारण कोणतं गे. डंबू डंबू शायनिंग एव्हरी डे. रील्स मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक. आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन. ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल. कधी सोलो ट्रिप, कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन. माया ही सिंपल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम. डंबू डंबू बेचारा हर स्वॅग. फ्युलॉग्स मध्ये दिसतो जगाचा मान. डंबू डंबू लाईफची क्वीन. ऋतुजा म्हणजे कोणते सीन. सकाळी उठते पी चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व म्हणत व्लॉग करते सुरुवात. सारी असो गाईज चला, स्किन केअर वगैरे केली आणि भाऊ आलाय. स्किन केअर केली, लिप बाम लावला. लिप बामची वगैरे मी एवढी फॅन नाही आहे, बट हा लिप बाम मला खूप जास्त आवडतोय. लिंक माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली नाही आहे, नाही तर मी दिली असती. ॲक्च्युली हा आम्ही जिवामेमध्ये गेलो होतो ना, तिथे शॉपिंग केली तर त्यावर फ्री आलेला, तर तो आला आहे. बट खूप भारी आहे. जर तुम्ही तिकडे शॉपिंग करायला गेलात, तुम्हाला त्याच्यावर फ्री भेटला तर तुम्ही घेऊ शकता. 3-3.5 हजारची शॉपिंग केली तर ते 6 हजारची शॉपिंग केली तर फ्री आहे. खूप जास्त हे, बट खूप छान आहे. जर बाहेर कुठे भेटला तुम्हाला तर नक्की चेक करा. आणि चला, आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.